नमस्कार मित्र. आपण आजकाल रोजच बघतो राजकारणात केवढ्या उलाढाली चालू आहेत. बी जे पी पक्षात वेगवेगळे पक्षातले लोक जात आहेत. स्वतःचा पक्ष सोडून ते बी जे पीमध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी जर आपण नैतिकतेदृष्ट्या विचार केला तर हे सगळं चुकीचं वाटतं. पण राजकारणामध्ये नैतिकतेला फारसं महत्त्व नाही. कारण जिंकणं आणि सत्ता मिळवणं हेच राजकारणाचं महत्त्वाचं ध्येय असतं. पक्षावर पकड मजबूत करत असताना लोकसभेला आणि विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणत राज्यामध्ये सरकार स्थापन करणं आणि वेगवेगळे मंत्रिपद घेऊन मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होणं याला आजकाल लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तेव्हा विरोधक किंवा समाजशास्त्रज्ञ विचारवंत खूप मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सामान्य व्यक्तीला सुद्धा ह्या गोष्टी पटत नाही. ते सतत म्हणतात की बी जे पी आजकाल खूप वेगवेगळ्या पक्ष फोडत लोकांना त्यांच्या पक्षामध्ये घेतो. ज्या व्यक्तींना पूर्वी बी जे पीने भ्रष्टाचारी ठरवलं त्या व्यक्ती आज पाऊल होऊन त्या पक्षात जात वेगवेगळे पद स्वीकारत आहेत. याचे असे अनेक उदाहरणं आहेत की जे आम्हा सगळ्यांना माहिती आहेत. पण तरीही या सगळ्या गोष्टी सतत घडत असतात. तेव्हा मित्रो, नैतिकता, सदाचार, खरेपणा तसंच समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या मानवासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना समाज हा नेहमी महत्त्व देतो, व्यक्ती महत्त्व देतो. पण राजकारणात याला शून्य किंमत असते. कारण राजकारणी व्यक्तीचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे सत्ता मिळवणे. मग ती कुठल्याही स्वरूपात मिळवली तरी सत्तेशिवाय शहाणपण नाही या म्हणीप्रमाणे हे लोक वागत असतात. ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती विजयी होऊ शकेल, मग ती भ्रष्टाचार असो किंवा त्याने वाम मार्गाने मिळवलेला पैसा असो किंवा त्याने वाम मार्गे मिळवलेल्या सत्ता असो, ती दहशतीत असेल, ती धाक दाखवून असेल किंवा वेगवेगळ्या युक्त्या प्रवृत्त्या तयार करत त्याने मिळवली असेल. पण तो शेवटी समाजात हा मोठ्या प्रमाणात नाव घेऊन मिळवत असतो. आता पूर्वीच्या काळाचे असे अनेक उदाहरण आहेत की राजेशाही घेण्यासाठी, राजा बनण्यासाठी लोकांनी भावाचा, वडिलांचा खून करून सत्ता मिळवली. आता याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण औरंगजेबाचं आहे. ज्या औरंगजेबाने बापाला कैद केलं आणि भावांचा वध करत त्याने सत्ता मिळवली. आजकाल लोक औरंगजेब हा बादशाह होता हा इतिहासात त्याचं नाव नमूद झालं तर त्याच्या भावांना किंवा बाकीच्या ज्या काही व्यक्ती असतील त्याच्या नातलगांमधल्या त्यांना इतिहास फारसं ओळखत नाही. तेव्हा अशीही काही लोकांची विचारधारणा असते की मोठं होण्यासाठी काही केलं तरी ते क्षम्य आहे. म्हणून म्हणतात युद्धात आणि प्रेमात सगळे क्षम्य असतं. पण सामान्य व्यक्ती नेहमी असा विचार करत नाही. तो नेहमी सदाचाराचा, सत्य वागण्याचा, चांगल्या मार्गाने मोठं होण्याचा किंवा चांगल्या मार्गाने काही मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण राजकारणी व्यक्ती असं न करता पाहिजे त्या मार्गाने सत्ता मिळवत असतो आणि उच्च पदावर जात असतो. तेव्हा बी जे पी आज जे करत आहे ते पूर्वी बऱ्याच प्रमाणात काँग्रेसनेही केले. काँग्रेसने सुद्धा वेगवेगळ्या पक्षातले लोक फोडून, तसंच जे प्रादेशिक पक्ष आहे त्या पक्षाने सुद्धा हाच पायंडा पाडला होता. तेव्हा आज हे जे चाललं आहे हे बरोबर आहे का चूक आहे हे सामान्य माणसं किंवा मतदार ठरवतील. पण विचारवंताच्या किंवा समाजशास्त्रज्ञांच्या विचाराने जरी हे सगळं चुकीचं असेल
तरीसुद्धा राजकारणामध्ये बऱ्याच वेळा ह्या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं आणि तिथूनच सत्ता मिळवली जाते. तेव्हा मित्र, हा सगळा विचार समाजाने करायला हवा. तेव्हा जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळेस उभी राहणाऱ्या व्यक्तीचा इतिहास हा जरूर बघितला पाहिजे आणि त्याप्रमाणे मतदान केलं पाहिजे. पण तसं फारसं घडत नाही. आपण नेहमी एखाद्या पक्षाने कसं काम केलं किंवा त्या पक्षाचा प्रमुख देशासाठी कितपत चांगलं काम करतो याचा आपण विचार करतो. पण त्या पक्षामध्ये लोक कशा पद्धतीने प्रवेश करतात, ते किती भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी काय काय चुकीच्या गोष्टी केल्या आणि सत्ता मिळवली याचा सामान्य माणूस विचार करत नाही. तेव्हा हा विचार सामान्य माणसाने आजकाल करणं खूप गरजेचं आहे. आजकाल म्हणण्यापेक्षा आत्ता खूप या गोष्टी समजून घेऊन त्या पद्धतीने मतदान करायला हवं. मग ते कुठल्याही पक्षाला त्याने मतदान केलं तरी हरकत नाही. पण जर ती व्यक्ती प्रामाणिक असेल आणि त्या व्यक्तीला खरोखर वाटत असेल जे चाललं आहे की ते चुकीचं आहे, तेव्हा त्या व्यक्तींनी त्या पद्धतीने विचार करत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला होण्यासाठी किंवा ह्या गोष्टी बंद होण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. हा प्रयत्न ते फक्त मतदारानेच करू शकतात. दुसरा मार्ग सामान्य व्यक्तीला उपलब्ध नाही. तेव्हा मित्रहो, आजच्या भारतीय लोकशाहीच्या चांगल्या आणि वाईट ह्या दोघं गोष्टी बघत असताना लोकशाही कशी प्रगल्भ होईल आणि लोकशाही चांगल्या लोकांच्या हातात कशी जाईल याचा विचार जरूर करून मतदान करावं. ही मी 2024च्या लोकसभेची निवडणूक लवकर लागणार आहे, तेव्हा आजपासून आपण हा विचार करून मतदान करावं ही विनंती मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्याही पक्षाच्या बाजूने न सांगता लोकशाही बळकट होण्यासाठी, समाज सुदृढ होण्यासाठी, नेते प्रामाणिक असण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते फक्त आपण मतदानाद्वारे करू शकतो. दुसरा मार्ग आपल्याकडे उपलब्ध नाही. तेव्हा मित्रहो, आजच लक्षात ठेवा, या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण हा निश्चय करूया की आपण जास्तीत जास्त प्रामाणिक लोकांना निवडून देऊन त्यांना लोकशाहीच्या मंदिरात बसवण्याची व्यवस्था करू. नमस्कार.